सिंगाडे, बाबा प्रताप सिंगाडे माझे आमदार होते डिग्रसची. मी माजी जिल्हा परिषद सदस्य आहे आणि माझी ठेवी महिला बँकेत मी ठेवली होते. माझे पैसा नाही माझ्या 70 लाख रुपये आहे. 70 ते 75 लाख रुपये आहे. असे म्हणून आम्ही तिघी बहिणी आहे. तिघींची नाही म्हटलं तर 1.5 ते 2 कोटी रुपये आमचा पैसा बँकेत आहे. असं नाही आहे की पैसा नाही आहे बँकेजवळ. बँकेजवळ भरपूर पैसा आहे. आम्हाला बँक पैसा देऊ शकते. आजच्या आज आमचा पैसा शोधू शकतो. आजच्या आज आम्हाला बँक पैसा देऊ शकतो. पण आमच्या DDR मॅडम ऑफिसमधून बाहेर यायला तयार नाही आहे. आम्हाला आज नाही म्हटलं तर आम्ही 3 ते 4 वर्ष झाले या बँकेचा पैसा बुडलेला आहे. आम्ही प्रयत्न करत आहे. दरवेळेस आम्ही मोर्चा करतो, दरवेळेस आम्ही कलेक्टर साहेबांना भेटतो, दरवेळेस आम्ही उपोषण मांडतो. ते फक्त आम्हाला म्हणतात टक्केवारी पैसे देऊ. पैसा असूनही सुद्धा आम्हाला पैसा देत नाही आहे. याचं कारण एक आहे की शेंद्रे साहेबांनी DDR मॅडम काहीतरी कर्ज वसुलींकडून सुद्धा काहीतरी टक्के त्यांनी स्वरूपात ते घेत असल्यामुळे ते आम्हाला आमचा पैसा परत नाही करत आहे. बँकेजवळ त्यांची स्वतःची प्रॉपर्टी आहे. बँकेला प्रॉपर्टी विकून आमचा पैसा देऊ शकतात. पण मॅडम का नाही देत हा प्रश्न मी मॅडमला करत आहे. कलेक्टर साहेबांना सुद्धा हा माझा प्रश्न आहे की बँकेजवळ त्यांची पर्सनल प्रॉपर्टी आहे. पर्सनल प्रॉपर्टी राहिल्यावर ती प्रॉपर्टी विकून आमचा पैसा आजच्या आज आमचा पैसा देऊ शकतात. पण ती पैसा आमचं का नाही देत. पण तेही देत नाही. आणि कर्ज ज्या लोकांनी घेतलेले आहे ते प्रॉपर्टीसुद्धा विकायला तयार नाही. आता मी खूप थकलेली आहे. म्हणून मी सहकार मंत्र्यांना हा पत्र मी लिहिलेलं आहे. सहकार मंत्र्यांना मी आता उद्या मी सहकार मंत्र्यांना भेटणार आहे. बाबासाहेब पाटील साहेबांना मी भेटणार आहे. आणि DDR मॅडमचं आणि ते राहिलेलं महिला बँकेचं कोणाच्या हातात हे ताब्यात आहे. आमचा पैसा आम्हाला जर नाही दिला तर आत्मदान करू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला जबाबदार DDR मॅडम प्लस इथे राहणारे सगळे लोकांनी जबाबदारी राहील. राजेश तिवारी. माझे पैसे बँकेत जवळपास 4 लाखाच्या ठेवी आहे माझ्या. 5 लाख DIC 5 लाख दिले. आणि विशेष म्हणजे महत्त्वाची बाब अशी आहे की महिला बँकेचे ॲसेट भरपूर आहेत आणि हे जे कर्जदार आहेत ते सगळे व्यावसायिक आणि उद्योगपती आहेत, राजकारणाशी संबंधित आहे. परंतु संबंधित DDR ही कारवाई वसुली करून नाही राहिली. कुठेतरी पाणी मुरत आहे. आम्ही वारंवार तगादा लावता आम्हाला फक्त आश्वासन मिळते, बाकी आम्हाला काही पैसा काही मिळाला नाही. नेहमी म्हणजे टाळाटोळती पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात देऊ, अद्यापर्यंत कारवाई झाली नाही. जर आम्हाला आमचे पैसे नाही मिळाले तर आम्हाला आमरण उपोषणास बसण्याशिवाय दुसरं काही गत्यंतर नाही.